अंडरवर्ल्ड डॉन दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय सलीम डोलाला भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी बेड्या ठोकल्यात। इस्तांबूलमध्ये अटक झाल्यानंतर आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या मदतीने त्याला भारतात डिपोर्ट करण्यात आलंय। आज सकाळी दिल्लीच्या टेक्निकल एअरपोर्टवर त्याचं लँडिंग झालंय। सध्या त्याची कसून चौकशी सुरू आहे। लवकरच त्याला पुढील कायदेशीर कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाण्याची दाट शक्यता आहे। आपण पाहू शकतोय डिपोर्ट करतानाची ही दृश्य आहेत। त्याला कारवाईसाठी मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाऊ शकतं अशी ही एक शक्यता आहे। सध्या त्याची कसून चौकशी सुरू झालेली आहे आणि एअरपोर्टवर लँडिंग झाल्यानंतर पोलिसांनी डिपोर्ट करतानाची ही दृश्य आहेत। याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात येणार असल्याचं सध्या कळतंय। दाऊद इब्राहिमचा निकटवर्तीय सलीम डोलाला भारताच्या गुप्तचर यंत्रणांनी बेड्या ठोकल्यात आणि आता मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे। आंतरराष्ट्रीय यंत्रणांच्या मदतीने याला भारतात डिपोर्ट करण्यात आलंय आणि याच कारवाई दरम्यानची एक्सक्लुझिव्ह दृश्य तुम्ही साम टीव्हीच्या माध्यमातून पाहताय। या कारवाईनंतर या तपासणीनंतर चौकशीनंतर आता त्याला मुंबई पोलिसांच्या ताब्यात दिलं जाणार आहे। या संदर्भातली अधिकची माहिती देत आहेत आपले प्रतिनिधी विशाल समने। विशाल, खरं तर सलीम डोला याला इस्तांबूलमधून अटक करण्यात आलेली आहे आणि त्याचं लवकरच भारतात प्रत्यार्पण जे आहे ते केलं जाणार आहे। सलीम डोला हा दाऊदचा जवळचा आणि राईट हँड मानला जातो। दाऊदचे जे काही काळे धंदे आहेत त्यातलं ड्रग्स एक मोठं प्रकरण जे आहे, ड्रग्सचा जो मोठ्या प्रमाणावरचा जो त्याचा जो धंदा आहे दाऊदचा, त्याचा मोठी माहिती जी आहे त्या सलीम डोलाकडे असल्याची माहिती आहे आणि या प्रकरणानंतर दाऊदचा मोठा एक रॅकेट जे आहे ते उद्ध्वस्त झाल्याची माहिती जी आहे ती समोर येते। कारण याला अटक केल्यानंतर मोठी माहिती जी आहे ती भारतीय तपास यंत्रणाच्या हातात लागणार आहे आणि जेणेकरून दाऊदचं पुन्हा एकदा पितळ जे आहे ते संपूर्ण जगासमोर उघड होण्यास मदत होणार आहे। सध्या आपण ही दृश्य पाहतोय ही इस्तांबूल मधली आहे। तो ज्या ठिकाणी राहत होता तिथून त्याला अटक करतानाची ही एक्सक्लुझिव्ह दृश्य जे आहे ते आपण पाहतोय। या ठिकाणी पोलिसांनी त्याच्या घरावरती कशा पद्धतीने रेड जी आहे ती मारल्याचे दृश्य आपल्याला पाहायला मिळतात। जवळपास 4 ते 5 जण जे आहेत ते त्याच्या पोलीस जे आहेत त्याच्या घरामध्ये शिरलेले आहेत आणि त्या शिरल्यानंतर संपूर्ण घराची झाडाझडती जी आहे ती घेतली जात आहे। त्याचे बॅग्स असतील, त्याचा बेड असेल, त्याचं कबड असेल, तर संपूर्ण झाडाझडती जी आहे ती घेतली जात आहे आणि ती घेतल्यानंतर तिथून काही रक्कम जी आहे ती पोलिसांच्या हाती देखील लागल्याची माहिती जी आहे ती समोर येते। काही कागदपत्र जी आहेत ती देखील पोलिसांच्या हाती लागल्याची माहिती समोर येते। त्याचबरोबर विशाल, आपण त्यामुळे पाहू शकतो ही कारवाई करण्यात येते आणि सलीमच्या चौकशी अंती काहीतरी मोठे धागेदोरे हाती लागण्याची दाट शक्यता आहे। धन्यवाद तुम्ही दिलेल्या या सविस्तर अपडेटसाठी।